काही वर्षांपूर्वी झालेल्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावून वर्ष उलटून गेले तरी बिद्रे यांच्या कुटुंबियांना अद्याप मृत्यू दाखला मिळालेला नाही. मृत्यू प्रमाणपत्रासाठी पोलिसांसह संबंधित सर्व प्राधिकरणांनी हात वर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विलंबामुळे पोलीस दलाकडून मिळणारे कोणतेही लाभ बिद्रे कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत. प्रशासनाकडून होत असलेल्या या दिरंगाईला कंटाळून अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी इच्छामरण देण्याची मागणी राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांकडे केली आहे. महाराष्ट्र शासनाने किंवा राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अश्विनी बिद्रे हत्याकांडातल्या आरोपींना च्या बाबतीत हायकोर्टला अपील केलं नाही किंवा अश्विनी बिद्रेचा मृत्यू झाला हे अजूनही राज्य सरकार मान्य करत नाही. त्या बाबतीत तिचा मृत्यू दाखला देत नाही. मृत्यू दाखला दिला नसल्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीसाठी जे मिळणारे फॅसिलिटीज आहेत किंवा ज्या तिचे जे ड्यूज आहेत ते दिले जात नाहीत किंवा आम्हाला महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारचं किंवा राज्य पोलीस महासंचालक कुठल्याही प्रकारचं आम्हाला एंटरटेन करत नाही. म्हणून आमचा या कायद्यावरती किंवा या राज्यातल्या यंत्रणेवरती विश्वास नाही. म्हणून आम्ही राज्य शासनाच्या अगेन्स्ट मध्ये किंवा आम्हाला राष्ट्रपतींकडे चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे आम्हाला इच्छामरण मिळावं यासाठी ऍप्लिकेशन गेल्या 6 फेब्रुवारीला दाखल केलेलं आहे. त्याची प्रोसेस सुरू आहे. पाहू काय होतं ते. त्यामध्ये राज्य शासन हे आजपर्यंत आरोपीची बाजू घेतं आणि आरोपींना सुटावं यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त पोलीस यंत्रणा कार्यरत आहे नवी मुंबई पोलीस आणि त्याच्यानंतर कोल्हापूर पोलीस. या बाबतीत मी वेळोवेळी त्यात बाबतीत दाद मागितलेले गेल्या 10 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे कोर्टाकडे आल्या. त्यामध्ये आता सध्या ज्युडिशियल सुद्धा सामील झालेला आहे. कारण मी जर ह्या खंडपीठाकडे कोल्हापूर खंडपीठाकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी मला लगेच ऍप्लिकेशन दाखल केलं की हे आमच्या ज्युडिक्शन मध्ये पडत नाही, हे मुंबई उच्च न्यायालयाकडे आहे. पण कुरुंदकरला पॅरल मातूर औरंगाबाद खंडपीठात येतं, मग हे ज्युडिक्शन कसं बसतं? हे कायद्याच्या ज्युडिक्शन मध्ये धरतं का? तर नाही बसत. आम्ही त्या कोर्टाकडेही दाद मागितले. मग ह्या सगळ्याला पैसे लागतात. ह्या सगळ्यांकडे पैसे खर्च करायला सध्या आमच्याकडे पैसे नाही. कारण ह्या सगळ्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही जवळजवळ 8 ते 9 रिट पिटिशन हायकोर्टला तपास व्हावा, हा तपास अधिकारी मिळावा आणि ज्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला तिलाच निलंबित कसं करता येईल या पद्धतीत राज्य शासन धडपडायला लागलंय. मग इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्य शासनाकडनं एखाद्याला न्याय मागासाठी एखादा माणूस पुढे नाही येणार. कारण राज्याच्या फेवरमध्ये जर एखादा आरोपीच्या फेवरमध्ये जर एखादा पोलीस अधिकारी काम करत नसेल तर त्याला त्रास दिला जातो. हे आमच्या केसमधून आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा कुठेतरी संविधानाचा गैरवापर होतो. मग ज्या संविधानाने आम्हाला मृत्यू मागायचा अधिकार आहे त्याच संविधानाच्या अधिकारी आम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे ऍप्लिकेशन दाखल केले 6 तारखेला. बघू काय होतं ते.